कोण जिवंत कोंबडा अंगावरून उतरवत होता, कोण कणकेच्या भावल्या, तांब्याची तार, मांसाचे तुकडे घेतलेले, माझ्या अंगावरचे न धुतलेले वापरलेले कपडे घेऊन केसावरचे डोक्यावरचे केस ओढून अशा सगळ्या गोष्टी वापरून उतारे करत होते. तुमच्या मुलाचं एक हे की तो शारीरिक संबंध करण्यासाठी असक्षम आहे हे लपवण्यासाठी त्यांनी हे सगळं पूर्ण प्लॅनिंग करून माझं आयुष्य बर्बाद केलेलं आहे. हे म्हणणं आहे ठाकरेंचे माजी खासदार विनायक राऊत यांच्या सुनेचं. विनायक राऊत यांचा मुलगा गीतेश राऊत याच्या पत्नीने गीतेशवर गंभीर आरोप केलेत. शारीरिक संबंध ठेवण्यास असमर्थ असल्याने जादूटोणा आणि मानसिक छळ केल्याचा आरोप गिरिजा राऊत यांनी केलाय. त्यांनी गीतेश राऊत आणि त्यांच्या कुटुंबाच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. यामध्ये आता गुन्हा देखील दाखल झालाय. दरम्यान विनायक राऊत यांनी सुनेचे आरोप फेटाळलेत. गिरिजा राऊत यांनी नेमके काय आरोप केलेत ते सुरुवातीला पाहूयात. त्यांनी खोटं बोलून आमची फसवणूक करून त्यांनी पूर्ण प्लॅनिंगने आमचं घात केलेला आहे. लग्नानंतर पण त्यांनी आधी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी वेगळ्या होत्या आणि लग्नानंतरचं पूर्ण चित्रच वेगळं होतं. त्याच्यामुळे प्रत्येक दृष्ट्या आर्थिक, मानसिक, शारीरिक, भावनात्मक छळ असा गीतेश आणि त्याच्या पूर्ण परिवाराकडून करून 7 वर्ष ही सतत माझी छळवणूक करून त्यांनी माझा आणि माझ्या फॅमिलीचा पूर्ण घात केलेला आहे. सर्वप्रथम पॉलिटिकल बॅकग्राऊंड असल्यामुळे, एक सबळ फॅमिली असल्यामुळे आणि मला मेनली गीतेश बरोबर चांगला संसार करण्यासाठी म्हणून आम्ही कधीच कुठलीच तक्रार केली नव्हती. या आशेवर सगळं सहन करत गेले की आज ना उद्या परिस्थिती बदलेल आणि सगळे आनंदाने राहू. पण असं काही घडलं नाही आणि ज्या गोष्टी त्यांनी फ्लॅट, पैसे वगैरे जे काही सांगितलेलं आहे ते नितांत खोटं आहे. कारण त्यांनी जो छळवणूक माझी केलेली आणि प्रत्येक गोष्टीत त्यांनी जे शाब्दिक सुनावणी किंवा मारहाण करून जे त्यांनी माझ्याबरोबर केलेलं आहे ते लपवण्यासाठी आता ते सगळं हे खोटं स्टेटमेंट मीडियासमोर देत आहेत. अघोरी कृत्य म्हणतात महाराष्ट्रामध्ये अघोरी आणि जादूटोणा बंदी विधेयक आहे, त्याची अंमलबजावणी केली जाते. तर तुम्हाला काय सांगा, कशा पद्धतीने अघोरी प्रयोग तुमच्यावरती केले गेले आणि त्यांना किती कठोर शिक्षा झाली? अघोरी कृत्य ॲज इन 2018 मध्ये, म्हणजे डिसेंबर 2017ला लग्न झाल्यापासून सप्टेंबर 2018 पर्यंत आमच्यात काहीही शारीरिक संबंध आले नव्हते. त्याच्यासाठी आमच्या फॅमिलीजनी बसून बोलणी केली आणि असं ठरलं होतं की गणपतीवरून आल्यानंतर या गोष्टीवर काम करायला सुरू करू. पण गणपतीवरून आल्यानंतरच एक थोडक्यात अशी घाबरण्याची घटना झाली, ज्याला त्यांनी असं अघोरी सगळ्या ह्याचं इलाजांचं स्वरूप दिलं की ते अक्षरशः सप्टेंबर 2018 पासून 22 सालापर्यंत ते त्यांनी सुरू ठेवलं, ज्याच्यात हे अघोरी कृत्य प्लस माझं मेडिकल ट्रीटमेंट्स ज्या त्यांनी केल्या, हायपोथायरॉइड असूनही त्यांनी मला जे अँटी डिप्रेसंट्स वगैरे दिले त्याच्यामुळे मला सर्वोपरीने त्यांनी प्रचंड त्रास दिलेला आहे. अघोरी कृत्य काय केलं? अघोरी कृत्य जसं की वेगवेगळ्या बाबांकडे इलाजासाठी म्हणून घेऊन जायचे. मग ते बाबा त्यांच्या परीने इलाज करत होते. कोण जिवंत कोंबडा अंगावरून उतरवत होता, कोण कणकेच्या भावल्या, तांब्याची तार, मांसाचे तुकडे घेतलेले, माझ्या अंगावरचे न धुतलेले वापरलेले कपडे घेऊन केसावरचे डोक्यावरचे केस ओढून अशा सगळ्या गोष्टी वापरून उतारे करत होते. कच्चं गोमूत्र किंवा हळद खायला देणे किंवा हे सगळे देवीच्या समोरची ती जी अगरबत्तीची उदी असते ती तीर्थ म्हणून असं एवढं पेला भरून प्यायला देणे, असं सगळे विचित्र प्रकार. म्हणजे फक्त त्यांच्या मुलाचं एक हे की तो शारीरिक संबंध करण्यासाठी असक्षम आहे हे लपवण्यासाठी त्यांनी हे सगळं पूर्ण प्लॅनिंग करून माझं आयुष्य बर्बाद केलेलं आहे. राजकीय दबाव तर तसं तो जास्ती असण्यापेक्षा जो एक मेंटल ट्रॉमा मला दिला जात होता, एक घरच्यांकडून जे प्रेशराईज केलं जात होतं, जसं नवरा मला मारहाण करून बोललेला आहे की माझ्या वडिलांनी 2 करोड रुपये इलेक्शनसाठी लावलेले आहेत, तुझ्यामुळे त्यांच्या इमेजला जर धक्का गेला तर म्हणजे तू बघ तुझं मी काय करीन, असं सगळं. म्हणजे इतकी त्याची विकृत वागणूक त्यांनी देऊन मला जे एक सर्टन असं ट्रॅप मोडमध्ये ठेवलेलं आहे की नॉर्मल लाईफ हे माझ्यासाठी नव्हतंच कधी. तो त्याच्यावरनं तुम्ही कल्पना करू शकता की काय ट्रॉमा त्यांनी मला या 7 वर्षात दिलेला आहे. विनायक राऊतांची भूमिका कशी असेल, त्यांचं वागणं कसं होतं आणि किती या गुन्ह्यात गंभीर सहभाग त्यांचा आहे? स्पष्टच सांगायचं तर विनायक राऊत हे त्यांच्या दुसऱ्या पत्नीबरोबर आणि मुलीबरोबर दुसऱ्या घरात राहतात
आम्ही ह्या घरी राहतो जे झोपडपट्टीत आहे आणि आम्हाला लग्नाच्या बोलणींपासून आम्हाला कधीही सांगण्यात आलं नव्हतं की दुसरं घर हे झोपडपट्टीत आहे. आणि विनायक राऊत हे नवरात्रीच्या घट बसतो त्या दिवशी आणि घट उठतो म्हणजे दसऱ्याच्या दिवशी फक्त त्याच 2 दिवशी आमच्या घरी यायचे. इतर वेळी ते कधीही आमच्या घरी आले नाहीत आणि ते फोनवरनं मला अमुक गोष्ट कर, तू ही जबाबदारी घ्यायला पाहिजे, तू तू ती जबाबदारी घ्यायला पाहिजे. पण त्यांनी त्यांच्या मुलाला, त्यांच्या बायकोला कुठलीही गोष्ट समजावून सांगितली नाही आणि ते फोरफ्रंटवर कधी आले नाही, ज्याच्यामुळे यांचा दोघांचा अजून राग आणि ते सगळं फ्रस्ट्रेशन आपण बोलू शकतो ते त्यांनी माझ्यावर अजून व्यक्त केलं. एक कुटुंब प्रमुख म्हणून जसं माझ्या सासऱ्यांनी हे सगळं सांगायला पाहिजे होतं त्या दोघांना, ते त्यांनी कधीही केलेलं नाही. अघोरी कृत्यात केली. आता याच्यामध्ये फसवणुकीचा 498 जो जुना 498 म्हणजे नवीन जो 85 आहे तो दाखल केला आहे. 318 सेक्शन जे आहे फसवणुकीचं ते दाखल आहे. प्लस महाराष्ट्र नरबळी जो आहे सेक्शन ब्लॅक मॅजिक ऍक्ट, तर तो त्याच्याप्रमाणे आम्ही सेक्शन 3(2) आणि 3(3) हा सेक्शन आहे. नॉन बेलेबल सेक्शन आहे. त्याच्याप्रमाणे सध्या कळतंय आम्हाला की एकाला अटक पण झालेली आहे याच्यामध्ये. आम्ही पोलिसांकडे मागणी करतो की त्यांना लवकरात लवकर अटक व्हावं. दुसरं आपण जसं सांगितलं की ते काहीतरी बाईट देतात की एवढे 3 वर्ष काय केलं. याचा मोडस ऑपरंडी जो आहे, मुलाची त्यांची क्षमता जी आहे ते त्यांना पहिल्यापासून माहीत होतं. म्हणून ते एका स्थळाकडे गेले जिथे लोअर मिडल क्लास फॅमिली आहे, बिचारी मराठी साधी माणसं आहेत ती, कुठे त्यांना पॉलिटिकल काही संबंध नाही त्यांचा, फायनान्शियली पण कॅपॅसिटी नाही, अशी त्यांनी बरोबर चूज केली. त्यांनी ती मागणी घातली आणि सर्व खोटं त्यांनी सुरुवातीपासून सर्व गोष्टी सांगितल्या. तशीच आमची FIR आहे. फसवणूक केली आणि त्यांनी असं बघितलं की ते जाऊन पुढे जाऊन काही करणार नाहीत आणि त्याच्याप्रमाणे त्यांनी वेळोवेळी अघोरी कृत्य जबरदस्ती त्या बाबांकडे घेऊन गेले. एका इन्सिडेंटमध्ये त्यांनी फ्लॅटवर पण एका बाबाला बोलवलं, जो इकडचा मुंबईचाच आहे, कुठला कुर्ल्याचा आहे. अशा प्रकारे त्यांनी वेगवेगळ्या कृत्या केल्या जेणेकरून यांच्यावर मानसिक दबाव येईल आणि स्वतःमध्येच काहीतरी कमी आहे. हे सायकोलॉजिकल याला हे म्हणतात की एखाद्या माणसाला किंवा एका व्यक्तीला तुमच्यामध्येच कमी आहे, तुमच्यामध्ये कमी, मग तो दुसऱ्याला प्रश्नच विचारत नाही. असं करून सर्व जे भांडं यांचं लपवायचं होतं त्याचा प्रयत्न केला गेला आणि त्याच्यानंतर एवढे दिवस सुद्धा ही शांत राहिली. कारण का, ते एवढे पॉवरफुल आहेत तिथे MP आणि आता त्यांचा जो हजबंड आहे तो आता नगरसेवक आहे, मोठ्या पक्षासाठी ते काम करतात. त्याच्यामुळे त्यांना कुठे आवाज भेटला नाही. ते जेव्हा माझ्याकडे आले एका सोर्समुळे, तेव्हा मी त्यांना सांगितलं की काही घाबरायचं कारण नाही, कोणी असलं तरी न्यायाच्या पुढे कोणी मोठं नाहीये. त्याच्यामुळे आपल्याला जे आहे त्याच्यानंतर आपण FIR केली. पोलिसांनी चांगल्या प्रकारे त्याच्यात सपोर्ट केला. जे DCP साहेब आहेत प्रशांत कदम साहेबांनी पण आम्हाला आश्वासन दिले की यांच्यावर कारवाई करतील म्हणून. त्याप्रमाणे आता आज रोजी एक अटक पण झाली एका बाबाला, तर ते आज हजर करणार आहेत. आरोपी क्रमांक 2 FIR मध्ये विनायक राऊत आहे. हो, त्यांना अटक करावी त्वरित अशी तुमची मागणी आहे का? 100%. आणि असे जर लोकनेते असतील ज्याचं म्हणजे लिडरशिप मधनं काय, आत्ताच खराचं प्रकरण जेवढं मोठं आलं ते पॉलिटिशियनची काही नावं सुद्धा आलेली आहेत समोर. मागणी करा तुमची, अटक झाली पाहिजे का आमची विनायक? अटक झाली पाहिजे. याच्यामध्ये हे अटकेतच आहे. अटक झाल्याशिवाय हा जो पुढचा तपास आहे याच्यामध्ये सबळ कारण आहेत अटक होण्यासाठी त्यांना. कोणाला? विनायक राऊत असतील की पूर्ण फॅमिली जे आरोपी आहेत त्याच्यात 7-8 आरोपी जे आहेत त्या सगळ्यांना अटक होण्याची गरज आहे. त्याशिवाय तपास पूर्णपणे होऊ नाही शकत. या प्रकरणी आता जादूटोणा आणि अघोरी पूजा विरोधी कायद्याअंतर्गत 7 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. यामध्ये विनायक राऊत यांचा देखील समावेश आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत एका आरोपीला अटक केली आहे. जादूटोणा करणारा बाबा फिरोज शेख अर्थात फिरोज बाबाला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी अधिकचा तपास आता सुरू आहे. दुसरीकडे विनायक राऊत यांनी सुनेचे आरोप फेटाळलेत. सुनेने कोर्टात सुरू असलेल्या एका खटल्यात पोटगी मागितल्याचं म्हटलंय. 5 कोटी रुपये, टेरेस फ्लॅट आणि दर महिना 2 लाख रुपये सुनेने मागितल्याचं विनायक राऊत यांचं म्हणणं आहे. त्याचबरोबर ज्या अघोरी पूजांचा उल्लेख केला जातोय त्यावेळी तिचे घरचे उपस्थित असल्याचं देखील राऊतांचं म्हणणं आहे. आता या प्रकरणात पोलीस आणखी काय कारवाई करतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.